हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 चा सिमिलॅरिटी हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवू. So first question is given below are some triangles and lanes of segments. Identify in which figures ray PM is the bisector of angle QPR. खाली काही डायग्राम्स दिलेत आणि त्याच्यामध्ये एक बायसेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये एक रे दिलाय. तो रे दिलेल्या अँगलचा बायसेक्टर आहे किंवा नाही असं ठरवायचं आहे. सो इन द फर्स्ट figure it is given that triangle QPR and ray is PM. We have to decide whether PM is an angle bisector of angle QPR or not. म्हणजे रे PM मुळे अँगल QPR चे दोन समान भाग होतात किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं. Now here we have to use the angle bisector property. मग ती अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे? जर समजा असा एखादा ट्रायंगल असेल ज्याच्यामध्ये आपण नाव दिलं इथं ABC आणि याच्यामध्ये A अँगलचा हा AD जर बायसेक्टर असेल तर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आणि तसं जर असेल तर AB आणि AC यांचा जो रेशो आहे तो BD आणि DC इतका असणार आहे. हीच प्रॉपर्टी आपल्याला इथं वापरायची आहे ते ठरवायला की तो बायसेक्टर आहे किंवा नाही. याचा अर्थ जर तो अँगल बायसेक्टर असेल तर त्याच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. आपण तो कन्व्हर्सली वापरायचा आहे. इफ द साइड्स आर इन प्रपोर्शन देन वी कॅन से दॅट इट इज अ अँगल बायसेक्टर. आता याच्यामध्ये इन ट्रायंगल PQR जो रेशो आपल्याला घ्यायचा आहे तो PQ आणि PR चा पहिल्यांदा घ्यायचा आहे. तो पहिल्यांदा आपण काढूया. सो PQ डिवायडेड बाय PR. सो इट इज 7/3. त्यानंतर दुसरा रेशो आपल्याला घ्यायचा आहे QM डिवायडेड बाय MR. इथे एक लक्षात घ्यायचं की QM डिवायडेड बाय MR असाच रेशो घ्यायचा आहे. उलट MR डिवायडेड बाय QM घ्यायचं नाही, कारण ह्या बाजूला पहिली साइड आपण PQ घेतली मग त्याच्याशी रिलेटेड किंवा करस्पॉन्डिंग साइड QMच आपल्याला घ्यायची आहे. सो इट इज QM डिवायडेड बाय MR. तर या दोन्हीच्याही लेंथ आपल्याकडे आहेत. इट इज गिवन टू बी 3.5 अँड द लेंथ ऑफ MR इज 1.5. आता हे इक्वल आहेत का? तर ह्या कंडिशनला हे आपल्याला इक्वल दिसत नाही, पण हा जो दुसरा रेशो आहे त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर 3.5 into 2 7 मिळेल डिवायडेड बाय 1.5 into 2 3 मिळेल. सो these two ratios are equal, that is PQ by PR is 7/3 as well as QM by MR is also 7/3. So from these two we can have PQ divided by PR is equal to QM divided by MR. आता हे दोन रेशोज इक्वल झाले याचा अर्थ PM हा या अँगल QPR चा बायसेक्टर असला पाहिजे. So from that we can conclude that ray PM is angle bisector of angle QPR. आणि हे कशावरून? तर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी असे आपण त्याला म्हणू शकतो. त्या अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वरून आपण हे डिसाइड केलं. सो दिस इज द प्रॉपर आन्सर. त्यामुळे अशा पद्धतीनं जर प्रश्न असेल तर या पद्धतीने प्रॉपर आपल्याला ते सगळं लिहावं लागेल. आता पुढच्या दोन डायग्राम मध्ये आपण हे शॉर्ट मध्ये पाहूया. सो दिस इज द नेक्स्ट डायग्राम. हिअर ऑल्सो ट्रायंगल PQR इज गिवन. सो इन दॅट ट्रायंगल PQR आता ही दोन रेशो आपल्याला घ्यायचे ते म्हणजे PR आणि PQ. हा रेशो घेऊया पहिल्यांदा. PR डिवायडेड बाय PQ दॅट इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 10. आणि दुसरा रेशो घ्यायचा आहे RM डिवायडेड बाय MQ. सो इट इज RM डिवायडेड बाय MQ. मग RM ची लेंथ 6 आहे आणि MQ ची 8. याला जर सिम्प्लिफाय केलं तर 2 न भाग जाईल. 2 6 2 8. सो इट इज 3/4. आता इथं पहिला जो रेशो आहे तो 7/10 आला, दुसरा आला तो 3/4. हे इक्वल नाहीत, त्यामुळे इथं आपण असं लिहू शकतो PR डिवायडेड बाय PQ इज नॉट इक्वल टू RM डिवायडेड बाय MQ. आता हे इक्वल नसल्यामुळं हा काय याचा बायसेक्टर असू शकत नाही. सो वी कॅन कन्क्लूड दॅट रे PM is not an angle bisector of angle QPR. So this is again by angle bisector property. So this is the next question. Again we have to decide whether it is angle bisector or not. So again in the same triangle, that is angle in triangle PQR, now ratio PQ divided by PR. This ratio we have to calculate PQ by PR. So PQ is 9 divided by PR is 10. तो दूसरा रेशो QM divided by MR घ्यायचा आहे. So QM divided by MR. So QM is 3.6 divided by MR is 4.
आता या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला दोन्हीला पण 2.5 न जर मल्टिप्लाय केलं तर 3.6 इंटू 2.5 9 मिळेल आणि 2.5 इंटू 4 10 मिळेल. म्हणजे हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. सो वी कॅन हॅव PQ डिवायडेड बाय PR that is equal to QM divided by MR. So again these two ratios are equal, so we can conclude that ray PM is also angle bisector of angle QPR for this diagram also. Next question is based on this diagram. In the triangle PQR, PM is given to be 15 and PQ is given to be 25. PR is equal to 20 and NR is equal to 8. And the question is state whether line NM is parallel to side RQ. Give the reason. ह्या डायमेन्शन्स वरून आपल्याला NM RQ ला पॅरलल आहे का असा प्रश्न विचारलाय. मग त्यामधला PM हा जो सेगमेंट आहे तो 15 आहे. मग MQ आपल्याला काढावं लागेल तरच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपण वापरू शकतो. मग PQ इथं 25 आहे, त्यातला PM जर 15 असेल तर MQ आपोआपच 10 असणार आहे. इन द सेम वे NR इज 8 and PR is given to be 20, so PN must be 12. म्हणजे 20 मधून जर 8 वजा केले तर PN 12 मिळेल, NR 8 मिळेल, PM 15 आणि MQ 10. आता याच्यावरून आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरून किंवा त्याचा कन्व्हर्स वापरून हे ठरवू शकतो की NR RQ ला पॅरलल आहे किंवा नाही. मग त्याच्यासाठी हा जो ट्रायंगल आपल्याला दिला आहे दॅट इज इन ट्रायंगल PQR. दोन रेशोज आपण घेऊया. पहिला रेशो असा आहे PN अँड NR. So if we take this ratio PN divided by NR, तर तो PN ची व्हॅल्यू 12 आहे डिवायडेड बाय NR इज 8. 4 ने इथं भाग घालू, 4 दुने 8, 4 3 12. So this is 3/2. In the same way we can have another ratio PM and MQ. Ratio of PM and MQ, that is PM divided by MQ, that is equal to 15 divided by 10. इथं सुद्धा 5 न भाग जाईल, 5 दुने 10, 5 3 15. Again we get the same ratio 3/2. So as we can observe, these two ratios are equal. Therefore, we can conclude now PN divided by NR is equal to PM divided by MQ. Now, if it is the case for any triangle, if there is one line which intersects two sides of a triangle and if it divides those sides in proportion, as we have observed this one, PN by NR is equal to PM by MQ, then that line must be parallel to the third side. And the third side is RQ, so NM must be parallel to RQ by converse of basic proportionality theorem. So we should mention here by converse of basic proportionality theorem, we have segment NM is parallel to side RQ, and that is wanted to prove. So this is the reason by converse of basic proportionality theorem. This is the next question. In triangle MNP, NQ is given to be bisector of angle N, MN is given to be 5, PN is 7, MQ is 2.5, and from that we have to find PQ. So again, as the bisector is given, angle bisector is given, in that triangle we have to use angle bisector property. So that is in triangle MNP, as NQ is a bisector, so by angle bisector property we have to take the ratio of NM and NP. So this is the first ratio, that is NM divided by NP, that must be equal to MQ divided by PQ. MQ divided by PQ. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. NM 5 आहे डिवायडेड बाय NP 7 इज इक्वल टू MQ इज 2.5 डिवायडेड बाय PQ. आता आपल्याला PQ काढायचा आहे. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर PQ लेफ्ट हँड साईडला घेतल्यानंतर न्यूमरेटरला जाईल. राईट हँड साईडला 2.5 आहे तसंच. 5 जर राईट हँड साईडला घेतलं तर डिनॉमिनेटरला जाईल आणि 7 घेतलं तर राईट हँड साईडला न्यूमरेटरला जाईल. दॅट इज इक्वल टू 5 न 2.5 ला जर भाग आला तर 0.5 चा भाग जाईल. सो 0.5 इंटू 7 इट्स 3.5. So the length of segment PQ is 3.5. So this is the answer of this question. Okay, the next question is measure of some angles in the figure are given and we have to prove AP by PB is equal to AQ by QC. आता हे जर प्रूव्ह करायचं असेल AP by PB is equal to AQ by QC, so as we can observe we can use here basic proportionality theorem. मग हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपण कधी वापरू शकतो जर PQ is given to be parallel to BC, म्हणजे PQ हा BC ला पॅरलल दिला असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपण वापरू शकतो, बिकॉज दिस इज द कंडिशन फॉर अ ट्रायंगल. मग आता ह्या क्वेश्चनमध्ये तर हे आपल्याला असं दिलेलं नाही की PQ हा BC ला पॅरलल आहे. त्याच्याऐवजी आपल्याला असं दिले की हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत.
Now if we observe these two lines PQ and BC and if we consider PB as their transversal, तर हे जे दोन angles तयार होतात ते corresponding angles आहेत, and we know that if corresponding angles are congruent then those two lines are parallel. So in figure or in triangle ABC, angle APQ is equal to angle ABC or PBC, whatever we can name it as. So these two angles are congruent, which are corresponding angles. That's why by corresponding angles test, these two lines must be parallel. That is, segment PQ is parallel to side BC, and this is by corresponding angles test. So corresponding angles test अशी आहे की जर angles congruent असतील तर lines parallel. मग ह्या lines parallel आहेत. आता ह्या triangle मध्ये या दोन lines parallel आहेत. त्याचा उपयोग आपण करू शकतो by using basic proportionality theorem. So by basic proportionality theorem we have the ratio of AP and PB, that is AP divided by PB is equal to AQ divided by QC. आता हेच प्रूव्ह करायचं होतं AP by PB is equal to AQ divided by QC, and this is by basic proportionality theorem. Next question, in trapezium ABCD, AB is parallel to PQ is parallel to DC. या तिन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल दिलेल्या आहेत, AB, PQ आणि DC. त्याच्यानंतर काही डायमेन्शन्सच्या काही साइड्सच्या मेजर्स दिलेत. AP is given to be 15, PD is given to be 12, QC is given to be 14, and from that we have to find BQ. Now here we have to use the intercepts made by three parallel lines. म्हणजे ह्या तीन पॅरलल लाईन्स आहेत, त्याच्या ठिकाणी दोन ट्रान्सवर्सेस आहेत, एक आहे AD आणि दुसरी BC. The property is if these two transversal intersects three parallel lines, then intercepts made by these three parallel lines, the ratio is equal. म्हणजे रेशो AP आणि PD चा जर घेतला तर तो BQ आणि QC च्या रेशो इतका असणार आहे. So this is by property of intercepts made by three parallel lines. So by that property, that is by property of intercepts made by three parallel lines, तर कोणत्या प्रॉपर्टीनुसार आपण ते रेशो इक्वल घेणार आहे त्याचा उल्लेख इथे करायचा. नंतर तो जो रेशो आहे AP आणि PD चा, तो एक रेशो आणि दुसरा रेशो BQ आणि QC ते दोन्ही इक्वल असणार आहेत. सो दिस इज बाय इंटरसेप्ट मेड बाय थ्री पॅरलल लाईन्स. आता या चार सेगमेंट्स पैकी तीन आहेत आपल्याकडे, ते सबस्टिट्यूट करूया. AP इज गिवन टू बी 15 डिवायडेड बाय PD इज 12 इज इक्वल टू BQ काढायचं आपल्याला, ते तसंच ठेवूया, डिवायडेड बाय QC इज 14. मग 15 डिवायडेड बाय 12, 14 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, न्यूमरेटरला जाईल, दॅट इज इक्वल टू BQ. मग इथं 3 न पहिला भाग घालू, 3 चौक 12, 3 5 15, पुन्हा 2 न भाग जाईल, 7 चा भाग जाईल. So 7 into 5, that's 35, divided by 2, that is equal to BQ. आता 35 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 17.5 मिळेल. So 17.5 is equal to BQ, that is the length of segment BQ is 17.5. So this is the answer of this question. So this is the next question, again based on angle bisector property, as here NQ is given to be angle bisector of angle MNP. So in that triangle we can use angle bisector property. That is, in triangle MNP, by angle bisector property we have the ratio of MN and NP. तो जो रेशो आहे MN divided by NP, तो MQ आणि PQ इतका असणार आहे. It is equal to MQ divided by PQ. मग MN 25 दिलेला आहे, डिवायडेड बाय NP 40 इज इक्वल टू MQ 14 आहे, डिवायडेड बाय PQ. मग PQ ची लेंथ आपल्याला काढायची आहे, दॅट इज इक्वल टू 14 ॲज इट इज ऑन द राईट हँड साईड. 25 बाय 40 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर त्याचा रेसिप्रोकल होईल 40 डिवायडेड बाय 25. इथं 5 न भाग जाईल, 5 25, 5 8 40. सो अगेन 5 न जर भाग घालवला तर 5 1 5, 5 1 5, 3 शिल्लक राहील, 30 होतील. So 1.6 into 14, that is PQ is equal to 22.4. So this is the length of segment PQ. Next question, which is based on this diagram. Here again AB, CD and EF are three parallel lines, and
BF and AE are their transversal. So again we have to use the property of intercepts made by 3 parallel lines. आता फक्त या 3 parallel lines vertical दिलेत एवढाच फरक आहे. So again we have to mention the property of intercepts made by 3 parallel lines. त्याच्यानुसार आपल्याला BD आणि DF हा एक रेशो घेता येईल. BD डिवायडेड बाय DF इज इक्वल टू, आणि दुसरा रेशो AC बाय C, AC डिवायडेड बाय C. कारण याच्यामध्ये आपल्याला X आणि AE या दोन्ही किमती विचारलेत. मग X म्हणजेच काय तर CE. तर CE ची लेंथ ह्याच्यावरून आपण काढू शकतो, कारण BD, DF आणि AC आपल्याला दिलेले आहेत. BD ची लेंथ आहे 8, DF 4 इज इक्वल टू AC इज 12 डिवायडेड बाय CE X. आता X ची व्हॅल्यू काढायची. X आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, न्यूमरेटरला जाईल. राईट हँड साईडला 12 ॲज इट इज इंटू 8/4 जर राईट हँड साईडला घेतले तर 4/8 होतील. इथं 4 न जर भाग घालवलं तर 4 2 8, पुन्हा 2 न भाग घालवलं तर 2 सक 12. सो X इज इक्वल टू 6. मग ही X ची व्हॅल्यू मिळाली. मग X म्हणजेच काय तर CE, तर CE 6 आहे. आता त्याच्यावरून पुन्हा AE पण विचारले. मग AE जर काढायचं असेल तर तिथं दोन लहान लहान सेगमेंट्स आहेत, AC आणि CE. त्या दोन्हीची करायची बेरीज. दॅट इज AE इज इक्वल टू AC प्लस CE. आणि हे कशावरून आपण लिहू शकलो, बिकॉज A डॅश C डॅश E. आता AC 12 दिलेलंच आहे, AE 6 आहे. 12 प्लस 6 18. सो द लेंथ ऑफ द अनदर सेगमेंट AE is 18. Okay, this is the next one. In triangle LMN, MT intersects or bisects angle LMN. LM is 6, MN 10, TN 8 and find LT. मग इथेही हा बायसेक्टर दिला. So in triangle LMN we can use angle bisector property. So by angle bisector property ती जर आपण वापरली तर रेशो आपल्याला LM आणि MN चा पहिला घ्यायचा आहे. So LM divided by MN is equal to another ratio is LT and TN. LT divided by TN. आता ह्या चार पैकी 3 लेन्स आहेत आपल्याकडे, म्हणजे LM ची लेंथ 6 आहे, MN 10 आहे, LT काढायचा आहे आणि TN 8 आहे. मग 8 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, न्यूमरेटरला जाईल, इज इक्वल टू LT. इथं 2 भाग घालू, 2 3 6, 2 5 10 आणि 8 गुणिले 3 24 येईल, डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू LT. आता 5 न भाग घालू, 5 × 20, 4 शिल्लक राहील, डेसिमल घेऊया, 48. सो 4.8 इज इक्वल टू LT. दॅट मीन्स LT इज इक्वल टू 4.8 units. Next question. In triangle ABC, again BD is given to be bisector of angle ABC and some of the dimensions in the form of x, variable x are given, that is AB is x, BC is x plus 5, AD is x minus 2, BCD is x plus 2. तर याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. So here also we have to use angle bisector property, that is in triangle ABC by angle bisector property. Again we should take the first ratio of AB and BC, that is AB divided by BC is equal to another ratio is AD and DC, that is AD divided by DC. त्याच्यात व्हॅल्यूज ठेवूया. AB ची व्हॅल्यू आहे x डिवायडेड बाय BC ची x प्लस 5 इज इक्वल टू AD x मायनस 2 डिवायडेड बाय CD x प्लस 2. तर इथे क्रॉस मल्टिप्लाय करू, x इंटू x प्लस 2, सो x इंटू ब्रॅकेट x प्लस 2 इज इक्वल टू या दोन्हीचं प्रोडक्ट घेऊया, x प्लस 5 इंटू x मायनस 2. तर इथं ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करू, x इंटू x दॅट्स x स्क्वेअर प्लस 2 इंटू x 2x इज इक्वल टू x इंटू x स्क्वेअर मायनस 2 इंटू x 2x. आता 5 न मल्टिप्लाय करूया, 5 इंटू x 5x प्लस मायनस प्रोडक्ट रूट बी मायनस 5 इंटू 2 10. मग दोन्ही बाजूला x स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, ते एकमेकाला निघून जाईल. मग इकडं लेफ्ट हँड साईडला 2x शिल्लक राहील, इज इक्वल टू 5x मायनस 2x 3x राहील, मायनस 10. मायनस 10 लेफ्ट हँड साईडला घेऊया, प्लस 10 होईल, दॅट इज इक्वल टू 3x प्लस 2x राईट हँड साईडला घेऊया, मायनस 2x होईल. So 10 is equal to 3x minus 2x, that's x. So this is the value of x. X is equal to 10. Okay, the next question is in the form of activity. या क्वेश्चन मध्ये आपल्याला असं दिले की x is point in the interior of a triangle. Point x is joined to vertices of triangle
such that PQ is parallel to D, QR is parallel to EF, आणि याच्यावरून we have to prove that PR is parallel to DF, आणि ते प्रूव्ह करायला खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची. सो द फर्स्ट इज इन ट्रायंगल XDE. हा जो ट्रायंगल आहे XDE, त्याच्यामध्ये असं आपण लिहिलं इथं PQ is parallel to D. हा इथं ब्रॅकेट दिला, याचा अर्थ या ब्रॅकेटमध्ये हे कशावरून लिहिलं तर गिव्हन, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये गिव्हन असेल. मग इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम वापरायचा आहे. तो जर वापरला आपण तर XP डिवायडेड बाय PD, म्हणजे डिनॉमिनेटरला इथं PD इज इक्वल टू, दुसऱ्या बाजूला QE डिनॉमिनेटर आहे, मग न्यूमरेटरला XQ असणार आहे, त्यामुळे इथं XQ आहे. दिस इज इक्वेशन नंबर 1. इन द सेम वे फॉर द सेकंड ट्रायंगल दॅट इज XEF, त्याच्यामध्ये सुद्धा QR इज पॅरलल टू EF दिला आहे. सो अगेन द रिझन इज गिव्हन. आता इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम जसं आपण या ट्रायंगलसाठी वापरला तसं सेम वापरायचं. मग त्याच्यानुसार आपल्याला ह्या ट्रायंगलमध्ये XQ आणि QE यांचा रेशो घ्यायचा आहे. सो XQ डिवायडेड बाय QE दॅट इज इक्वल टू, दुसरा रेशो XR डिवायडेड बाय RF असणार आहे. XR डिवायडेड बाय RF, इक्वेशन नंबर 2. अँड द रिझन फॉर दिस वन इज अगेन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. तर हा इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 2 आहे. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये आपल्याला असं दिसेल की XQ डिवायडेड बाय QE जे आहेत ते इक्वल आहेत. मग उरलेले जे साईड्स आहेत दोन, त्या सुद्धा इक्वल असणार आहेत. म्हणजे इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साईड आहे XP डिवायडेड बाय PD, आणि इक्वेशन 2 ची राईट हँड साईड आहे XR डिवायडेड बाय RF. हे आपण इक्वेशन 1 आणि 2 वरून लिहू शकतो. आता डायग्राम मध्ये आपण बघूया ह्या साईड्स कोणत्या आहेत. दॅट इज XP डिवायडेड बाय PD इज इक्वल टू XR डिवायडेड बाय RF. म्हणजेच हा जो ट्रायंगल आहे XDF, त्याच्यामध्ये त्याच्या ज्या दोन साईड्स आहेत त्या प्रोपोर्शन मध्ये आहेत. याचाच अर्थ बाय द कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम, ही जी साईड आहे PR ती DF ला पॅरलल असणार आहे. तेच इथे लिहिलेलं आहे, सेगमेंट PR इज पॅरलल टू सेगमेंट D बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. आता इथं ही डायग्राम दिलेली नाही. क्वेश्चन फक्त आपल्याला असा दिला आहे, इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल ABC अँड रे CE बायसेक्ट्स अँगल ACB. इफ segment AB is congruent to segment EC, then prove that ED is parallel to BC. त्याच्यामध्ये हा ट्रायंगल आपण नावे दिले, समजा हा ट्रायंगल ABC असेल तर BD हा अँगल B चा बायसेक्टर आहे, म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि CE हा अँगल ACB चा बायसेक्टर आहे, म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि आपल्याला AB इज कॉन्ग्रुएंट टू AC दिलेला आहे, त्यामुळे प्रूव्ह करायचं आहे ED इज पॅरलल टू BC. त्याच्यासाठी ED आपल्याला जोडून घ्यावं लागेल. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन. सो ती पहिल्यांदा आपण लिहूया कन्स्ट्रक्शन, ड्रॉ सेगमेंट ED. आता एक बायसेक्टर जो दिलाय पहिला रे BD, तिथून सुरुवात करूया. रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. तसं जर असेल, अँगल ABC ला रे BD बायसेक्ट करत असेल तर AB आणि BC यांचा रेशो आपल्याला घ्यावा लागेल. सो AB डिवायडेड बाय BC दॅट मस्ट बी इक्वल टू AD डिवायडेड बाय DC. AD divided by DC, and this is by angle bisector property, equation number 1. In the same way there is another angle bisector given of angle C, तर तिथे सुद्धा सेम प्रॉपर्टी आपल्याला वापरावं लागेल. म्हणजे इथे रे CE bisects angle ACB हे दिले. मग त्याच्यानुसार ACB चा तो जर बायसेक्टर असेल तर दुसरा रेशो AC आणि BC चा आपल्याला घ्यायचा आहे. सो AC डिवायडेड बाय BC इज इक्वल टू, आणि पुढचा रेशो त्याचा असणार आहे AE डिवायडेड बाय B. AE डिवायडेड बाय B, इक्वेशन नंबर 2. अँड अगेन द सेम रिझन इज देअर ॲज अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता इथे आणखी एक आपल्याला असं दिले की सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC. सो सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC, इक्वेशन नंबर 3 ॲज इट इज गिवन. आता इक्वेशन 1, 2, 3 यांचं कंपॅरिझन करूया. सो फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. 1 आणि 2 च्या लेफ्ट हँड साईड्स आपण बघू. AB डिवायडेड बाय BC आणि इथं AC डिवायडेड बाय BC. आणि 3 मध्ये असं दिले की AB आणि AC सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे इथं AB जो न्यूमरेटरला आहे आणि इथं जो AC ही न्यूमरेटरला आहे इक्वेशन 2 मध्ये, ते दोन्ही इक्वल आहेत. आणि डिनॉमिनेटरला BC कॉमनच आहे. याचा अर्थ असा होतो की इक्वेशन 1 आणि 2 च्या लेफ्ट हँड साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत. AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AC डिवायडेड बाय BC. मग असं जर असेल, दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड जर कॉन्ग्रुएंट असतील तर राईट हँड साईड सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग इक्वेशन 1 ची राईट हँड साईड काय आहे तर AD डिवायडेड बाय DC
इज इक्वल टू, आणि इक्वेशन 2 ची राईट हँड साईड आहे AE डिवायडेड बाय B. आता हे डायग्राममध्ये काय आहे बघू. AD डिवायडेड बाय DC इज इक्वल टू AE डिवायडेड बाय B. आता ह्या दोन ट्रायंगल्सला ED जो आहे तो त्या दोन ट्रायंगल्सच्या दोन साईडना प्रपोर्शनमध्ये डिवाइड करतोय, असा याचा अर्थ आहे. सो वी कॅन यूज द कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. सो बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, जर असं असेल की ED हा याच्या दोन साईड्सना प्रपोर्शनमध्ये डिवाइड करत असेल तर तो तिसऱ्या साईडला पॅरलल असला पाहिजे. मग तिसरी साईड म्हणजे BC. सो हिअर सेगमेंट ED must be parallel to segment BC, and that is we wanted to prove ED is parallel to BC. So we have proved here ED is parallel to BC. So these are the examples from practice set 1.2 class 10th maths part 2.